नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज होता संडे. संडे म्हणजेच फंडे. तुम्हाला माहिती आहे संडेचे किती आपलं निवांत काम राहतं. आणि पोरांनी ठरवलं होतं की संडेला सगळ्यांचीच मारायची, कारण की एवढा आत्रापणा केलाय ना आज आम्ही का विचारू. तर काही आजचे उद्योग बघण्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आज सकाळ सकाळी स्पीकरवरती डायरेक्ट गाणे लावून त्यांनी ना क्रिकेट खेळायला सुरुवात केली. काय आज त्यांच्या मनात आलं होतं, काही नाही, आंघोळी नाही, पांगोळी नाही, काही नाही, उठले का सुटले डायरेक्ट क्रिकेट खेळ. आणि रूम मध्ये एवढं भारी क्रिकेट खेळत होते ना की विचारूच नका. हा आमचा ओम्या भाई डायरेक्ट खाली पडू पडू तो कॅच घेत होता. घेतला तर नाही, पण जेवढी ग्राउंडवरती क्रिकेट खेळायला मजा येत नाही ना तेवढी त्या रूम मध्ये येत होती, कारण की मुलं कमी होते आणि मजा पण खूप येत होती आणि जागा पण खूप कमी होती. त्याच्यामध्ये कोणता बॉल कोणाला लागल नाही काही कळत नव्हतं. पोरे डायरेक्ट असे एकदम बाजूला होऊन जायचे. त्याच्यात आमचा गण्याबाई एवढा भारी डान्स करत होता ना, तुम्ही बघू शकता. तर मग क्रिकेट वगैरे खेळून आम्ही मस्त बाहेर गेलो. म्हणजे नाही का लिफ्ट मध्ये जाऊन पण आपल्याला गपचूप बसायचं नसतं, तिकडे पण आपल्याला शांतपणा करायचं. त्याच्यानंतर मग आम्ही गेलो होतो मस्त ऋषीबाईचं टिफिन आणायला, कारण की भूक पण खूप लागली होती एवढे उद्योग करून. तर काहीच त्याच्यानंतर रूमवरती आलो तर ओम्याबाईचा टिफिन घ्यायचा होता आपल्याला. मग ओम्यासोबत गेलो आपण. तर ते काहीच त्या पुलावरनं कसा चालतोय तो, मग त्याच्या पाठीमागे आपण पण गेलो. तर काहीच त्याच्यानंतर आपण गेलो गणेश दादांच्या रूमवर. तर काहीच तो पोरगा झोपे फोन बघत होता. म्हणजे तुम्ही सांगा आता झोपेत कोणी फोन बघता का? मग गणेश दादांसोबत थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या, थोडंसं इकडचं तिकडचं थोडंसं कुठलं नाही का. मग त्याच्यानंतर आपण तिकडून निघालो. काहीच पोरांचे टिफिन गोळा करता करता तुमच्या भावाला पण खूप भूक लागली होती. मग थोडे चिप्स वगैरे घेतले तर रूमवर आलो. मग फायनली मस्त जेवायला बसलो. तर काहीच आज आम्ही डायरेक्ट अक्षरशः म्हणजे डायरेक्ट लिमिट क्रॉस केलं होतं. म्हणजे ना आजचा आहे ना इतका कांड गेलाय ना, म्हणजे डायरेक्ट रूमचा वॉटर पार्क करून टाकलाय आम्ही. अख्ख्या रूम मध्ये पाणी पाणी. हा आमचा गण्याबाई याचा नागिन डान्स बघून तर इतका हसलो ना, अक्षरशः नाही का, याच्यावर पाणी एवढं त्याच्यावर पाणी एवढं, याच्याशिवाय ना आपल्याला काही दुसरं जमतच नव्हतं. याच्या कानात पाणी टाक, अरे इतकं नाचलो त्या स्पीकरवरती गाणे लावून. आणि हा आमचा भावेश दादा, म्हणजे त्याला असं वाटत होतं की आपण डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये पोहतोय नाही का. अरे यार काही असतं का यार, लिमिट राहतं यार, ते लिमिटचं आम्ही क्रॉस करतोय माहितीये का. सगळे कांड करून आम्ही बाहेर निघालो. तर इकडे पण आपल्याला गपचूप बसता येत नव्हतं. मग आपण बाहेर थोडं नाश्त्याला जायचा प्लॅन ठरला, कारण की आज संडे होता ना, आज आपल्याला टिफिन नव्हता. मग आपण मस्त गेलो. तर तिकडे पण या पोरांच्या भानगडी चालू झाल्या. म्हणजे आज दिवस एवढा भंगार आहे ना, एवढा एवढा ना, सगळ्या भानगडी मिटून आपण मस्त गेलो थोडेसे पावडे खायला. डॉक्टरांनी तुमच्या भावाला तेलकट खायला लावलंय, पण तरी पण तुमचा भाऊ काय ऐकत नाही. त्याच्यानंतर हे पोरं आपल्याला मिरच्या दाखवू दाखवू खात होते. खात तर नव्हते, तिखट होती म्हणून, पण मग ते दाखवायची नाही का. ते थोडीशी पावड वगैरे खाऊन पोटाला आधार आला. मग आपण गेलो कॉफी प्यायला. तुमच्या भावाला चहा प्यायचा नाही, त्याच्यामुळे तुमच्या भावाने कॉफी पिली, बाकीच्यांनी चहा वगैरे पिला. तर काहीच तेवढंच रस्त्याने जाता जाता आपला व्लॉग पण आला होता, आणि तुम्ही बघितला नसेल तर हा व्लॉग नक्की बघा, एकदम भारी गाईस. एवढे उद्योग करून आम्ही मस्त रूमवर गेलो. तर म्हणजे आज ना डायरेक्ट रात्रीपर्यंत पोरांच्या भानगडी चालू होत्या. म्हणजे मिटवतो मिटवतोच तुमच्या भावाचा आज दिवस कसा निघून गेला ना ते कळलंच नाही ते.